Hey Suhani, what are you doing? How do you know my name, uncle? I work with your dad. I have never seen you before. Do you want chocolate? Wait. Let me call my mom. Hey Suvani, with whom you are talking? Who is he? I don't know. Come inside. Come Betu, sit here. But I already told you that don't talk with strangers. Oh. Do you know who is a stranger? Yes, I know. You already told me. Then tell everybody who is a stranger. Stranger is a person we don't know. स्ट्रेंजर म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही. म्हणून ज्या व्यक्तींना आपण ओळखत नाही त्यांच्याकडून काहीही घ्यायचं नाही, त्यांच्यासोबत जायचंही नाही आणि बोलायचंही नाही. जसे त्यांनी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला तसंच त्यांच्यापासून आपल्या घरी यायचं किंवा दूर जायचं. म्हणून आज मी एक स्टोरी घेऊन आले तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्ट्रेंजर पासून कसं सावध राहायचं, कशा पद्धतीने दूर राहायचं. चला तर मग स्टोरी रीड करूया. स्ट्रेंजर तुम्हाला कधी चॉकलेट देऊ शकतात किंवा तुम्हाला कधी तुला काही मदत हवी का बाळा असं विचारू शकतात, किंवा मी तुझ्या मित्राचा फ्रेंड आहे, मी तुला घ्यायला आलोय असं काहीही खोटं बोलू शकतात. म्हणून नेहमी स्ट्रेंजर लोकांसोबत जास्त बोलू नका, त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नका. चला तर मग स्टोरी रीड करूया. तर मुलांनो, स्ट्रेंजर कधी कधी तुमच्या घराबाहेर सुद्धा येऊ शकतात, तुमच्या अंगणातही येऊ शकतात जर तुमच्या आजूबाजूला तुमचे पॅरेंट्स नसतील तर, किंवा तुम्ही जर घरात एकटे असतील तर तुमच्या डोरवरती नॉकही करू शकतात. म्हणून जर तुम्ही घरात एकटे असणार आणि कुणी नॉक केलं अनोळखी माणसाने तर कधीही आपल्याला डोर ओपन नाही करायचंय. ओके सुहानी? ओके. सो जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया स्टोरी रीडिंगला. आर यू एक्साइटेड? येस. ओके. मम्मी वेट. आधी तुम्हाला आठवण करून देते. लाईक केलं का? नसेल केलं तर आता करून द्या. आणि जर नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या. ओके. आय होप तुमचं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून झालं असेल. चला तर मग स्टोरी रीड करूया. स्टोरी नेम इज सोनू लर्न्स नॉट टू टॉक टू स्ट्रेंजर्स. म्हणजे सोनूने शिकले की अनोळखी लोकांसोबत बोलायचे नाही. चला तर मग कशा पद्धतीने त्याने शिकले बघूया. सो वन डे सोनू सॉ हिज फादर्स एक्सपेन्सिव्ह वॉच ऑन द टेबल. एके दिवशी काय झालं, सोनूने त्याच्या पप्पांची एक महागडी घड्याळ टेबलवरती बघितली. कुठे ठेवली होती? टेबलवरती. व्हेरी गुड. Then he wore it and ran to the courtyard. मग त्याने काय केलं, ती घड्याळ घातली आणि अंगणात पडून गेला. After some time a stranger came there. काय झालं नंतर थोड्या वेळाने? स्ट्रेंजर आलं तिथं. Hello, where are your parents? He showed सोनू a lollipop. काय केलं त्याने? काय विचारलं? तुझे आई वडील कुठे? तुझे पॅरेंट्स म्हणजे तुझे मम्मी पप्पा आहेत का? कुठे आहेत ते? आणि त्याने सोनूला काय दाखवलं? कॅन्डी. लॉलीपॉप. दे आर इनसाइड सेड सोनू. सोनूने काय सांगितलं? ते मध्ये घरात आहेत. देन सोनू रॅन टू हिम. सोनू त्याच्याकडे धावत गेला. मग तो काय म्हणला सोनूला? ओ यू हॅव गॉट अ न्यू वॉच. Let me see. What is the time? He untied the watch. मग त्याने काय केलं, सोनूची हातातली घड्याळ बघितली आणि विचारलं, अरे वा तू तर नवी वॉच घातलीस, बघू दे मला काय टाइम झालाय ते. But mama, why he allowed him to untie the watch? वॉच काढल्यानंतर काय म्हणाला तो? ओ आय एम टू लेट. He patted सोनू and ran away with the watch. त्याने सोनूला सांगितलं, अरे मला उशीर होत आहे, चल मी निघतो आता. आणि काय करायला लागला? पडायला लागला. मग सोनू काय म्हणाला? ओ माय वॉच. सोनू क्राईड अलाउड. सोनू जोरात रडायला लागला. ओ माय वॉच असं करून. अँड लकीली सम पासर बाय हर्ड इट. आणि सोनूचं नशीब एवढं चांगलं की तिथून कोण पास होत होतं, रस्त्याने कोणीतरी जात होतं, त्याने सोनूचा आवाज ऐकला. दे रॅन आफ्टर हिम अँड कॉट हिम. मग ते त्या स्ट्रेंजर व्यक्तीच्या मागे धावले आणि त्याला पकडलं. दे रिटर्न द वॉच टू सोनू.
मग त्यांनी सोनूला त्याची घड्याळ परत केली. सोनू डोंट गो अँड टॉक टू पीपल हुम यू डोंट नो. मग त्याने त्या माणसाने सोनूला काय सांगितलं, सोनू डोंट गो अँड टॉक टू पीपल हुम यू डोंट नो. म्हणून त्या व्यक्तीने सोनूला काय समजवलं की सोनू, आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्या व्यक्तीसोबत बोलायचं पण नाही, जायचं पण नाही. व्हेरी गुड. सुवाणी तर शिकली, तुम्ही पण शिकले ना. मजा येते ना स्टोरी ऐकताना. जर स्टोरी आवडत असेल तर कमेंट नक्की कळवा. त्या व्यक्तीने सोनूला ऍडवाइस केली. दे ऍडवाइस्ड हिम. मग सोनू त्यांना काय म्हणाला, देन सोनू टोल्ड दॅट मॅन अँड हिज पॅरेंट्स दॅट आय विल बी मोर केअरफुल अगेन. म्हणजे मी नवीन काय राहील, काळजी घेईल, सावध राहील. तर सोनू तर शिकला की स्ट्रेंजर व्यक्तीसोबत बोलायचं नाही आणि जायचं पण नाही. सुवाणी तू शिकली? हो. ओके. स्ट्रेंजर्स डेंजर्स. स्ट्रेंजर्स डेंजर्स. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज कॉमेंट करा स्ट्रेंजर्स डेंजर्स. स्ट्रेंजर्स डेंजर्स. स्ट्रेंजर्स. डेंजर्स. ओके. डू वी गो विथ स्ट्रेंजर्स? नो. डू वी टॉक विथ स्ट्रेंजर्स? नो. डू वी वॉक विथ स्ट्रेंजर्स? नो. डू वी टेक एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर्स? नो. स्ट्रेंजर्स डेंजर्स. दॅट इज द ट्रूथ. म्हणून मुलांनो नेहमी लक्षात ठेवा, स्ट्रेंजर म्हणजे डेंजर्स. म्हणून कधीही अनोळख्या व्यक्तींसोबत बोलू नका, त्यांच्यासोबत जाऊ नका आणि त्यांच्याकडून काहीही घेऊ नका. आय होप तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल. पॅरेंट्स आणि मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल आणि महत्त्वाचा होता. तुम्हाला ही स्टोरी जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि स्ट्रेंजर्स डेंजर्स कॉमेंट करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. थँक्यू. थँक्यू.